आई कल्याणी आई हाय हिला छान तयार कर. तयार कशा? अगं तू एकटीच अशी अवतारात आहेस. हिला छान साडी नेसव. हा जा. चल चल चल. अगं चल ग. बाबा हे दिसतंय तेवढं साधं सरळ नक्कीच नाहीये. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला तर भीतीच वाटायला लागली आहे. पुरुषासारखा माणूस घरात आलाय ना, त्याचा तडपण आलाय मला. हो ना. ही कविता एक शब्दही बोलायला तयार नाहीये. तेच तर मला कळत नाहीये. नचिकेत, हे सगळं जे काही घडतंय ना, हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुला नॉक करण्याची गरज नाहीये, तू थेट आत येऊ शकतेस. ये. तू मी गणू. तुम्ही ओळखलं नाही मला? चायनीजची गाडी. ते आठवलं मला, पण तू इथे काय करतोयस? हा तुमचा जेवणाचा डबा अर्पिता दीने पाठवलंय मला. तिथे ठेव. काय हो, तुमची एवढी मोठी गाडी, एवढं मोठं ऑफिस, तुम्ही एवढे मोठे साहेब आहात. तुझी अर्पिता दी का नाही आली? ती का नाही आली ते नाही सांगितलं, पण मला असं वाटतंय की तिला आज बघायला पाहुणे येणार आहेत. बरं मी जाऊ का? अजून पण डबे द्यायचे. जा. दी व्हॉट्स गोइंग ऑन? काय प्रकार आहे हा सगळा? काय माहिती अगं, मलाही काही कळत नाही. बघ ना केवढं नटवलंय मला. आणि हे बघ वहिनीने माझ्या केसांचं काय केलंय. हे बघ हे बघ. हो ग, पण आई तर आई, वहिनी कसला ऍटिट्यूड दाखवते. ऐकेल ना ती. तू विचारलंस तिला? तिला शॉर्ट माहितीये काय चाललंय ते? विचारलं ग, पण तिथं बोलते काही माहित नाहीये. आणि नसेल माहित तिला. माझं तसं डोकं फिरलंय ना मी. बाई गप्प बस. हा निकी, बाहेर पाहुणे आलेत आणि परशू काका कसे आहेत तुला पण माहितीये. भांडण केलंच ना अख्खं गावभर करतील ते. प्लीज शांत राहा. आणि हो, आपल्याला काही माहित नाहीये हे बाहेर कोणालाही कळता कामा नये. प्लीज निकी. अगं पण याला काय अर्थ आहे एवढं काय लपवण्यासारखं? अगं बाबा असेल काहीतरी. जा मदत कर. मी नाही जाणार. जा जा. ए वहिनी सांग ना आज काय आहे? अगं मला नाही माहित, आईला विचार. आईला मदत कर जा. अर्पिता चल गजरा माळून घेऊ. गजरा? अगं वहिनी मला कशाला, तू माळ ना गजरा. अगं मला नाही आवडत. आणि तुला छान दिसेल, तुझ्यासाठी आणलाय खास. बर वहिनी. अगं मगाशी पाहुणे होते बाहेर म्हणून मी फार काही विचारलं नाही. सांग ना काय आज? अगं तिकडे आई काही सांगत नाहीये, तू पण काही सांगत नाहीयेस. आपल्या आपल्यात कसली आली लपव छप्पी. आणि त्यांना कळायला फार वेळ नाही लागणार की आम्हाला काही माहितच नाहीये. आणि ते चार चौकात बरोबर नाही वाटणार ना ग? अगं काही नाही वाटणार, आणि तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कविता, नक्की कशासाठी बोलवलेस आम्हाला? बघितलं ना,
शपथ घालून आपल्याला इथे बोलावलं. एक नंबर चतुर आहे ही. आणि केवढा सस्पेन्स ठेवलाय सांग ना. अगं काय म्हणतेस? काय विमल कशी आहेस? मस्त. अनिश ये ना. मामी आशीर्वाद असू द्या. सुखी हो. मामा कधी आला? अरे तुझ्या पुढेच. काय विमल, किती दिवसांनी भेटतेस? कशी आहेस तू? मी मस्त आहे दादा. बघ निशिकांत, मुलूक मैदान तोफ आली आहे. आता तुमचा सस्पेन्स सगळा ती सांगून टाकणार. तिला माहित असणार सगळं. मी सांगते. ये 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 तुम्हा सगळ्यांना इथे आज का बोलवलंय ते सांगते. आज अर्पिता आणि अनिश यांच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. अभिनंदन अभिनंदन.